तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाकडे धावत धावत आली आणि शाहिस्ते खानाला सांगते की अरे तुझी भाची कुठे सापडत नाहीये. तेव्हा तो शाहिस्ते खान म्हणतोय की इथेच कुठेतरी लपून बसली असेल, पळून गेली असेल, तिला नीट उडक. तेव्हा त्याची बहीण सांगते की मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने तिला पळवून नेली असावी. तेव्हा तो शाहिस्ते खान तिच्या बहिणीला सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही करू शकतात, पण एखाद्या आया बहिणीला हात लावू शकत नाही. ही आहे बघा आपली राजाची बुद्धी. हे बघा टाळ्यांचा सांगत होते. आणि एवढंच नव्हे तर तो औरंगजेब आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू, त्याला जेव्हा आपल्या महाराजांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा तो त्या अल्लाहकडे, त्या खुदाकडे नमाज पढत बसला होता. आणि त्याला जेव्हा महाराजांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा तो त्या अल्लाहला, त्या खुदाला सांगतोय की अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, मावड़ों की इज्जत करने वाला दुनिया का सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास है, दुनिया का सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास है. ही आहे बघा आपले राजांची पुण्य. आणि जर आपण त्यांचं नाव जर आपल्या मुखामध्ये घेत असू तर त्यांचे विचार आपल्याला कुठेतरी आचरणात आणण्याची गरज आहे. बघा हल्ली या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आजकाल बऱ्याच प्रमाणावर स्त्रियांवर अत्याचार होताना दिसत आहेत. कुणाला चिमुरडीवर पण अत्याचार होत आहेत, कुणाला जिवंतपणे मारून टाकले जाते, कुणाला पुरून टाकले जाते, कुणाला कापून टाकले जाते. आणि त्याचा निषेध म्हणून आपण काय करतोय तर फक्त कुठेतरी मेणबत्ती जळवतोय तर आणि कुठेतरी जाऊन मोर्चा काढतोय. पण हे सगळं करण्यापेक्षा त्या नराधमाला, त्या अत्याचार करणाऱ्याला जर तिथल्या तिथे मारून टाकलं, जाळून टाकलं तर त्या स्त्रीच्या आत्म्याला कुठेतरी शांती मिळेल बघा. आणि हे आपले महाराजांचे विचार, त्यांनी हे कुठेतरी पाळले गेले पाहिजेत. काय गो रुपालीच्या माध्यमात एवढा काय तर बरायलाच ना, हे लगीन करण्यात नाही, ती लगीन करण्यात, आता सगळ्या गजरात करून काहीतरी चांगला द्यायचा प्रयत्न करू वाला होतात. ते आता बारके करून ते असं ती शाळेत गेली होती आणि मॅडमांनी ते काय विचारलं, बाबा स्वराला त्यांच्या भजनात तुम्ही काय घेतलंय तर काय नाही काय हल्ली काय पोरांची लग्न झुनत नाही या मागून रांग माझा लाल तुझा लाल. एक महाराजांसाठी घेतली हाल भगवणी शाळ आहे या राजधानीवरती, भगवणी शाळ आहे, भगवणी शाळ आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. या राजधानीवरती भगवणी शाळ आहे, या राजधानीवरती भगवणी शाळ आहे, भगवणी शाळ आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबंदी जिंकली ते मावळी लढली, लढता लढता धारती ती बघा ते पडली. शिवबंदी जिंकली ते मावळी लढली, लढता लढता धारती ती बघा ते पडली.
हा अहो पण ते बाळासाहेब होते आणि ही बाई होती मागा दिसता बरोबर. आणि मी विचारू काही का महिला आहेत का आता त्यांना मी त्या ताईंना विचारू काकी तुम्ही महिलाच असाच ना तुम्ही त्या डॉक्टर बिकर पडलास का अशा उलट्या झोपा नेलास गाडी हो माका विचारता मी महिला असेल का मी माझा डाऊट आता तुम्हीच मग क्लिअर करा मी याचा जाणं येत नाही आता इतक्या वेळा व्हायचं लावणे. आणि बरं तुमचा विषय मी तुमका काय सांगेन माऊली की ते शिक्षक ते माकाही माहिती आहे बुवा हो ते शिक्षक ते माकाही माहिती आणि ते एवढं सुंदर म्हणजे सूत्रसंचालन ज्यांनी केलं आणि त्यांचं जर वक्तृत्व आहे ना त्याच्यावरून ह्या कोणीही ओळखा शकता असं मी त्यांना म्हटलंय. तर ह्या सांगता तुम्ही शिक्षक असाल का काहीतरी म्हणजे काय काय बोला तर त्यांनाच माहिती. आणि जर तुमका रस्तो काका तुम्ही यांना फोन केला हा हा माझ्यासोबत त्यांना आणि नाव नाव काय घातलं बघलात ना तुम्ही काय का म्हणजे त्यांना काय माहीतच नाही त्यांना फक्त वर्षभराच्या पाणी हलवून लग्न करते इतक्याच माहिती. आणि ही बोबरी ही केंद्री हे केंद्री असाच काहीतरी करून लागेल काय बुवा. बरं मी सुरुवाती सांगले माझी जीवाभावाची मैत्रीण तर मागा शेवटचा मी ठोक तेव्हा ना जीवाभावाची मैत्रीण बोललो इथं येण्यासारखं काहीतरी बरोबर.
सांभाळण्यात जेवढा खर्च येतोय तेवढा आई वडिलांना सांभाळता येत नाही. किती खर्च करतोय आपण त्या कुत्र्यांवर. रोज त्यांना टबमध्ये बसून शॅम्पूने अंघोळ घालणे, कोरड्या टॉवेलने पुसणे आणि सायंकाळी 6च्या सुमारास तर एसीच्या गाडीमधून फिरवणे. याचे कुत्रे एसीच्या गाडीमधून फिरतायत, पण त्याचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये परवाच्या भाकऱ्या खातायत. कुत्र्याला किती प्रेमाने सांभाळा, तो चावल्याशिवाय राहणार नाही. आणि आई वडिलांनी कुत्र्यासाठी सांभाळा. आशीर्वाद दिल्याशिवाय म्हणणार नाही बघा, आशीर्वाद दिल्याशिवाय म्हणणार नाही. आज महिला दिनाच्या माऊलीवरनं फक्त एक छोटंसं गीत घेते, आवडलं तर नक्की सांगा आणि गजर समजू. धन्य तू ग माते, त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, पण खऱ्या आईची माया ज्याला नाही त्यालाच कळते, ज्याला नाही त्यालाच कळते. चुकलं तुझं माया रडते ढाई ढाई ग, रडते ढाई ढाई ग, येणा माझी आई ग. तुमच्याबद्दल राग नाही, पण जर केलाच ना बरोबर मान्य, फक्त मान्य करा, नाही करू गरज.